शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उद्या रोजी मुंबईच्या शिवतीर्थावर दसरा मेळावा संपन्न होत आहे आणि त्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी सोलापूर शहरातील सर्व शिवसैनिक वेगवेगळ्या वाहनाने मुंबईला जात आहेत आणि आज या सिद्धेश्वर एक्सप्रेसने जाणाऱ्या शिवसैनिकांना मी सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी हजर आहे। सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा आणि मोठ्या उत्साहानं वाजत गाजत शिवतीर्थावर जाण्यासाठी आतुर असलेल्या सर्व शिवसैनिकांना उद्या आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं सोनं ऐकायला मिळणार आहे आणि हे विचाराचं सोनं लुटायला जाणाऱ्या या शिवसैनिकांना आई तुळजाभवानी ताकद देईल आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या गद्दारांनी हैदोस घातला, धिंगाणा घातला, बेकायदेशीर सरकार जे स्थापन झालं, या बेकायदेशीर लोकांना हाणून पाडण्यासाठी, या गद्दारांना त्यांचा नायनाट करण्यासाठी, त्यांना पूर्णपणे संपवण्यासाठी सर्व शिवसैनिक एक झालेले आहेत आणि हा शिवसेनेचा विजय आहे आणि शिवसेनेची ताकद आहे। ही ताकद आजमावण्यासाठी उद्या मुंबईच्या शिवतीर्थावर एक मोठं जनसागर उसळणार आहे आणि या जनसागराला संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे। अनेक वर्ष सतत सातत्यानं या दसरा मेळावा संपन्न होत आहे। या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेनेची ताकद जगाच्या पाठीवर कुठल्याही संघटनेमध्ये नाही अशी ताकद ही दिवसेंदिवस वाढत आहे। यासाठी या सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आहोत। जय भवानी, जय शिवाजी। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जिंदाबाद घोषणेनं उद्या दसऱ्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा आहे। या दसरा मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख माननीय उद्धवजी आपल्याला सर्व शिवसैनिकांना विचाराचं सोनं या ठिकाणी आपल्या लुटण्यासाठी बोलवलेलं आहे। या दसरा मेळाव्याकडे येणाऱ्या निवडणुकीचं पूर्ण लक्ष लागलेलं आहे आणि या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आई तुळजाभवानीला साहेबांनी साकडं घातलेलं आहे की या महाराष्ट्रातील सरकार गद्दार सरकार आणि त्याचबरोबर लाचार सरकार आणि बनावट सरकार या राज्यातून जावं यासाठी आम्ही सगळं सोलापूर शहर जिल्ह्यात शिवसेनेचे ज्या मिळेल त्या गाडीनं प्रत्येकाने वाहनानं आणि काही शिवसैनिक या रेल्वेने चाललेले आहेत। या आम्ही सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी व आपण मुंबईला पाहण्यासाठी रवाना करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तरी शिवसैनिकांना शुभेच्छा आणि सोनं लुटून सोलापूरमध्ये आपल्या भागामध्ये तो विचार पेरूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।